नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5000 डिझेल बस गाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू म्हणजेच LNG या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। त्यासाठी किंग गॅस कंपनी सोबत आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आलाय। या LNG इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे। प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूर्वक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। एकूण 5000 डिझेल वाहनांचे LNG वाहनांमध्ये रूपांतर हे 3 वर्षांमध्ये एकूण 6 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। संपूर्ण 5000 बसेसचे रूपांतर झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल। राज्यातील 90 आगारांमध्ये LNG इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।